म्हणतात की 2013 पासून त्या संघटनात्मक निवडणुका व्हायला पाहिजे होत्या, त्या झालेल्या त्यावेळी ते तेव्हा आमच्या पक्षात नव्हतेच आणि आम्ही ते सगळं वेळोवेळी निवडणूक आयोगाला सादर केलेलं आहे. त्या जर झाल्या नसतील तर मग हे मिंदे आणि त्यांच्या बरोबरचे गेले ते कोणत्या पक्षाचे म्हणून त्यांनी त्या अध्यक्षाने ॲफिडेव्हिट दिलं होतं 2019ला आणि 2014 2019 असेल काही असेल आणि आत्ता सुद्धा काय असेल ते. शिंदेची शिवसेना हीच खरी शिवसेना असा निर्णय शिंदेची शिवसेना ही शिवसेना होऊच शकत नाही, कारण शिंदे आणि शिवसेना हे नातं तुटलेलं आहे. त्याच्यामुळे भले त्यांना मी काल म्हटलं ना की त्यांची मिलीभगत होती. ज्याप्रमाणे त्यांनी जाऊन एका न्यायमूर्तीने आरोपीची भेट घेतली 2दा, त्याच वेळेला हे सगळं ठरलेलं होतं. पंतप्रधान जर महाराष्ट्रामध्ये अनिश्चिततेचं वातावरण होतं, निकाल काय लागणार अपेक्षित होता, माहिती होता का? पण तरी देखील पंतप्रधान दौऱ्यावरती येत आहेत. तरी देखील हे डावोसला जाणाऱ्यांचा दौरा आधीच जाहीर झालेला आहे, आज पेपरमध्ये आलेला आहे. मग हे कसं काय तुम्हाला आधी कळलं? म्हणजे तुमचं हे सगळं सेटिंग होतं, फिक्सिंग होतं, मॅच फिक्सिंग होती. आणि आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलेलोच आहोत. सर्वोच्च न्यायालयाने एक यांचा आदर करण्यासाठी म्हणून त्यांच्याकडे प्रकरण दिलं होतं. पण सर्वोच्च न्यायालयाने जी चौकट आखून दिली होती त्या चौकटीच्या बाहेर जाऊन कायद्याप्रमाणे निकाल न देता एक काहीतरी प्रोसिजर त्यांनी केली आणि कायद्याचा अन्वयार्थ किंवा अनर्थ लावून त्या तो निकाल दिलेला आहे. हा निकाल काही सर्वोच्च नाही, हा निकाल सर्वोच्च न्यायालयात टिकणार नाही आणि जनतेच्या मनात तर हा अजिबात टिकणार नाही. जनता तो स्वीकारणार नाही. उभाटा कशाला? माझं उद्धव बाळासाहेब ठाकरे असं स्वच्छ आणि स्पष्ट आहे. उभाटा काय? उभाटा काय? मग बाकीच्यांची आई वडिलांची नावं पण तुम्ही तशीच लावणार? आणि उभाटा असेल तर उभा ठाकलेला आहे मी, या अन्यायाविरुद्ध उभा ठाकलेला आहे. हा निर्णय तुम्हाला अपेक्षित होता का? कारण तुम्ही काल पण म्हणाला होता की असाच निर्णय काहीतरी येऊ शकतो की मी बघत आहे. मी अनेक अध्यक्षांवरती आरोप पण केले होते. हा निर्णय आरोप नव्हते केले, मी सत्य सांगितलं होतं. ते जाऊन भेटले हा माझा आरोप नव्हता, हे सत्य आहे. हे 2 वेळा आरोपीला जाऊन भेटले हा माझा आरोप नव्हता, हे सत्य आहे. भरत गोगावलेंची आणि एकनाथ शिंदेची, भरत गोगावले हे प्रतोद म्हणून आणि एकनाथ शिंदे गटनेते म्हणूनच मान्यता ज्यातले अध्यक्षांना दिलेली आहे याच्यामध्ये, आणि सुप्रीम कोर्टामध्ये हे उलट दिसलं होतं. याकडे कसं पाहता? भरत गोगावलेंची प्रतोद म्हणूनच नियुक्ती आहे आणि म्हणजेच काय की त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा अपमान केलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट शब्दात सुनील प्रभू आणि अजय चौधरी यांची नेमणूक ग्राह्य धरलेली आहे. सर्वोच्च न्यायालय काही कळत नाही असं यांचं म्हणणं आहे का? त्याच्यामुळे काय झालेलं आहे की यांनी नसतीबाला स्वतःच्या अंगावरती ओढून घेतलेली आहे. आमचं काही बिघडलेलं नाहीये, जनताच पेटून उठलेली आहे आणि जनता हा अन्याय मान्य करणारच नाही. आम्हाला हा निकाल अमान्य आहे. आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत. तुम्ही घटनेत बदल केले असंही ते म्हणतात या सगळ्या याच्यामध्ये की नियमबाह्यपणे घटनेत बदल केले असंही ते म्हणतात. म्हणजे काय बदल केले आम्ही ज्या वेळेला घटना जी काही दिली ती घटना निवडणूक आयोगाकडे दिलेली आहे. आणि जसं आमच्यामध्ये पक्षाध्यक्ष हा आहे प्रमुख, पूर्वी शिवसेना प्रमुख होतं, मी शिवसेना पक्षप्रमुख केलं कारण शिवसेना प्रमुख एकमेव, त्या पद्धतीकडे शिवसेना प्रमुख नाही कोण होऊ शकत. आणि ही आमच्या पक्षाची मांडणी आहे. आम्ही जर का ती घटना मान्य हे कोण ठरवणार आहे? कारण निवडणूक आयोगाने त्या काळातले आत्ताचे नाही आहे आम्हाला मान्यता दिलेली आहे. 2013 साली जेव्हा मी पहिल्यांदा शिवसेना प्रमुखांच्या नंतर पक्षप्रमुख झालो ती घटना आम्ही दिलेली आहे. 2018ला दिलेली आहे. तर हे कोण टिकोजीराव मध्ये बोलणार आहे? जाऊ द्या, भरत गोगावलेला जरा तरी एक दिवसाचं तरी मंत्रीपद लाभेल असं त्यांना वाटते. त्याच्यामुळे तो विषय सोडा, ते सोडा. त्यांचं जॅकेट फुकट मापं बंद लागली.